नमस्कार, मी मंजुला तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथे माझं सकाळचं जे काही रुटीन आहे ते मी शेअर करते आणि घरामध्ये जे काही छोटी मोठी जे काही कामं करते ते मी दाखवते.
तर इथे आहे ना माझं किचनचं सगळं काम झालेलं आणि हा मला ओटा साफ करायचा होता. तर टाईमच मिळत नव्हतं तर मग आज म्हटली करूनच टाकते. तर एकदा आपण बसलो ना करायला तर बरोबर होतं. जोपर्यंत आपण लक्ष देत नाही ना तोपर्यंत काहीच नाही. आणि एकदा हातात घेतलं ना तर ते पूर्ण केल्याशिवाय आपण सोडत नसता. तर इथे ना मी आतमध्ये सगळं आधी झाडून वगैरे घेतला आणि नंतर फिनाईल वगैरे टाकून घेतलं, कारण की कॉक्रोच वगैरे होतात, मुंग्या वगैरे लाल लाल छोट्या छोट्या असतात ना त्या मुंग्या पण येतात. त्यामुळं मी आधी फिनाईल वगैरे टाकून सगळं क्लीन केलं. त्याच्यानंतर हे डबे वगैरे पुसून वगैरे ठेवले. आपण डबे वगैरे घेतो तर नेहमीच पुसून ठेवतो. तर आता म्हटली किचनच्या ओटा साफ करते तर त्यामुळे बरण्या वगैरे मस्तपैकी आणि बरण्या वगैरे आपलं जेव्हा काही रेशनिंग आपलं संपतं तेव्हा मी घासूनच घेते एक एक. तर इथे आहे ना माझं सगळं काम किचनचं झालं आणि जो काय ओटा वगैरे साफ करायचा होता तो पण क्लीन केला आणि बरं वाटलं जरा ओटा वगैरे क्लीन असं झालं की. तर त्याच्यानंतर आहे ना इथे वरती येऊन वरच्या माळ्यावरती येऊन मी माझं पहिलं काम ते झाडांना पाणी घालायचं. तर झाडांना पाणी घातलं की ते बरं वाटतं त्यांच्या पानांवरती वगैरे पाणी पडलं की. आणि नंतर माझे कपडे वगैरे पण धुवायचे होते तर म्हटली चला आता कपडे धुवून घेऊया. तर इथे आहे ना मोठं काम म्हणजे कपड्यांचं असतं. कपडे कधी होतात असं होतं आणि कपडे झालं की असं वाटतं सगळी कामे झाली असं वाटून जातं. तर माझे कपडे वगैरे धुवून घेतले आणि नंतरच मी इथे बादल्या वगैरे पण क्लीन करून घेते, कारण की कपडे धुते तेव्हाच मी बादल्या वगैरे बाथरूम वगैरे साफ करून घेते. मग परत परत तिथे यायला नको की हे काम राहिलं आहे ते काम राहिलं आहे. मनाला नुसतं वाटून जातं. त्यापेक्षा मी करूनच टाकते तेव्हाच. एकदाच म्हणजे बाथरूममध्ये गेली की ती सगळी कामं एकदाच करून येते बाहेर, म्हणजे परत परत तिथे बाथरूममध्ये जायला नको. आणि तर झालं इथे माझं कपडे वगैरे धुवून झालं आणि असं वाटलं की अर्धा निम्मा काम माझं झालं म्हणून. तर आता नाही इथे माझे कपडे वगैरे धुवून झाले आणि कपडे सुकत टाकायचे होते. तर माझे जे काही कालचे कपडे होते ते मी काढत होती. आणि आपल्या बायकांचं कसं आहे, एक झालं की ते झालं की हे नुसतं दुसरं कामं नुसती लागलेलीच असतात आपल्याला. आणि जर आपण नाही केलं तर तो सगळाच रबाडा असंच राहणार. त्यामुळे करावंच लागतं काही पण करून. आपण नाही केली तर आपली कामं तर अशीच राहणार. त्यापेक्षा दुखलं खुपलं तरी आपल्यालाच करावं लागतं. तर इथे आहे ना माझं कपड्याचं काम म्हटली चला पटापट करून टाकते. कपडे सुकत टाकले की मग अर्धं काम झालं. आणि मग नंतर मग कपडे जे काही काढले होते त्यांच्यावरती घड्या करून घेते. ते जर तसंच ठेवलं तर परत परत तो तसाच पसारा राहील. त्यामुळे हाताबरोबर ते पण काम करून घेतलं. तर इथे कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या होत्या आणि म्हटली तर लगेचच लावून घेते. नाहीतर इथे पोरं वगैरे खेळत राहिली का ते कपड्यांच्या घड्या सगळ्या विस्कटून टाकतात. त्यामुळे हाताबरोबर ते पण काम करून घेतलं. तर इथे आहे ना दुपारी जे काही काम स्टॉप केलं आणि नंतर मग माहीतच नाही की व्हिडिओ वगैरे चालू होती ती शूटिंग. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी मग म्हटली चला ही पण क्लिप याच्यामध्ये शेअर करते. तर दरवाजाजवळ दिवा वगैरे लावला आणि म्हटली दिवाबत्ती करून घेते आणि मग व्हिडिओचे एंड करूया. तर माझा हा छोटासा व्हिडिओ आहे. तर कसा वाटला नक्की सांगा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.